चांदीचे कडे घालण्याची परंपरा ही भारतीय संस्कृतीत अनेक पिढ्यांपासून चालत आलेली आहे. फक्त सौंदर्यवर्धनासाठी नव्हे तर आरोग्यदृष्ट्याही याचे अनेक फायदे मानले गेले आहेत. आयुर्वेदातही चांदीला औषधी गुणधर्म असलेले धातू मानले गेले असून विशेषतः महिलांसाठी आणि लहान मुलांसाठी चांदीचे अलंकार उपयुक्त ठरतात. चांदी ही थंड प्रकृतीची असून धातू मानली जाते, त्यामुळे शरीरातील उष्णता नियंत्रित ठेवण्यास मदत होते. अनेकांना सतत अंगात गरम वाटते किंवा उष्णतेमुळे चिडचिड होते. अशा लोकांसाठी चांदीचे कडे किंवा अंगठ्या परिधान करणे हे लाभदायक ठरते. शरीरातील तापमान नियंत्रित राहिल्यामुळे त्वचा, पचन आणि मानसिक स्थितीवर सकारात्मक परिणाम होतो. त्यामुळे चांदीचा संपर्क म्हणजे फक्त सौंदर्यदृष्टीने नव्हे तर आरोग्यासाठी उपयुक्त गोष्ट आहे. शरीरातील विद्युत प्रवाह संतुलित ठेवण्याचे एक नैसर्गिक माध्यम म्हणूनही चांदी ओळखली जाते. मानवी शरीरात सूक्ष्म विद्युत प्रवाह सुरू असतो आणि चांदीसारख्या धातूंमुळे त्यावर नैसर्गिक नियंत्रण ठेवले जाते. त्यामुळे थकवा, अशक्तपणा, झोपेची अडचण, डोकेदुखी अशा समस्यांवर काही प्रमाणात चांदी परिधान केल्याने आराम मिळतो. ग्रामीण भागात तर लहान मुलांना चांदीचे तोडे, कमरेला कड्या घालण्याची पद्धत यासाठीच आहे. याशिवाय चांदीमध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात, त्यामुळे चांदीची भांडी, पाण्याचे लोटे किंवा अन्नपात्रे यांचा वापर आरोग्यासाठी हितकारक मानला जातो. आणि याच धर्तीवर चांदीचे कडे वापरल्यामुळे त्वचेला जंतुसंसर्ग होण्याचा धोका कमी होतो. विशेषतः उन्हाळ्यात किंवा दमट वातावरणात त्वचेसंबंधी तक्रार असलेल्या लोकांना याचा फायदा होतो. काही जण म्हणतात की चांदीचे कडे परिधान केल्यास हाताच्या नाडीवर थेट प्रभाव पडतो आणि त्यामुळे रक्तभिसरण सुधारते. चांदीचे कडे घालणे ही एक पारंपरिक पद्धत असली तरी त्यामागे शास्त्रीय आणि आरोग्यदृष्ट्या महत्त्व आहे. मानसिक शांतता, शारीरिक संतुलन आणि सौंदर्य या सर्व गोष्टी एकत्रित साधणारी ही एक साधी पण प्रभावी सवय आहे. त्यामुळे चांदी घालणे ही आजही कालसुसंगत आणि आरोग्यदायी परंपरा आहे.